जय गजानन. कन्या राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये प्रश्न घ्यायचा आहे. ज्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला युनिव्हर्सकडनं, तुमच्या इष्टदेवतेकडनं, कुणाकडनं हवं होतं, ज्या प्रश्नामध्ये तुम्ही अडकून पडलेले होते, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठून मिळत नव्हतं, तर अशा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज मिळण्याची शक्यता आहे. आणि ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे तुमच्यासाठी आहे ऍक्च्युअलमध्ये. पटापट मनामध्ये क्वेश्चन घ्या आणि रिडिंगला रेझोनेट व्हा कन्या राशीच्या जातकांनी. सो चला आपण एंजल्स कडनं गायडन्स घेऊया, एंजल्स कडनं उत्तर घेऊया. सगळ्यात अगोदर आपण यस नो मध्ये उत्तर घेऊ की काय होणार आहे, नाही होणार आहे. नो, जेही तुम्ही ठरवलं होतं ते होणार नाही, कॉन्स्टंट नाही, होणारच नाही. जो पर्सन असेल, जो जॉब असेल, ज्या व्यवसायाविषयी असेल, ज्या ट्रीटमेंट विषयी असेल, ज्या शिक्षणाविषयी असेल, एनिथिंग एल्स, काहीही असेल, जे तुम्ही मनामध्ये घेतलं होतं ते बिलकुल घडणार नाहीये. त्याच्या मागे काही ना काही कारण तर असतंच. असं नाही की विनाकारण काही पण. जर ते तुम्हाला हवंच असेल तर थोडसा वेट करावं लागेल तुम्हाला. त्याचे संकेत तुम्हाला आताच लगेच इम्प्लिमेंट करण्याची गरज नाहीये. नॉट नीड टू वरी, टेन्शन घेऊ नका. तसंच काही ना काही मार्ग तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. आता जर तुम्ही म्हणत असाल की नाहीये, मग काय होणार, वाट बघून किती बघायची आहे, तर टेन्शन घेऊ नका. काही ना काही युनिव्हर्स तुमच्यासाठी दुसरं काही आणून ठेवलंच असेल. इफ यू बिलीव्ह, तुमच्या स्वतःवर, तुमच्या इष्टदेवतेवर, तुमच्या एंजल्सवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच काही ना काही चांगला मार्ग निघेल, चांगले गोष्टी तुमच्यासोबत घडायला लागतील. आणि बी एसर्टिव्ह, तुम्हाला स्वतःला खूप चांगल्या प्रकारे राहायचं आहे, स्वतःला खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मोडिफाय करायचं आहे स्वतःमध्ये. सो सगळ्या काही गोष्टी हळूहळू छान व्हायला लागतील. तुम्हाला फक्त तुमच्या देवावर विश्वास ठेवायची गरज आहे. आणि सो जर गायडन्स आवडलं असेल, रिडिंग आवडली असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.